प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा आजचा म्हणजे शेवटचा भाग तुम्ही बघत आहात 13 डिसेंबरचा। तर आज काय काय झालंय ते तुम्हाला अगदी शेवटपर्यंत सांगते, थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका। तर आपण बघतोय अर्पिता गौरीला म्हणत असते, गौरी मला माहिती नव्हतं ग, दादाने एवढं सगळं फेस केलंय, तू तू टेन्शन घेऊ नकोस। आपण सगळं नीट करूया, दादा सगळं समजून घेईल, आपण दोघी मिळून त्याला बाहेर काढूया यातनं। आता ही गौरी म्हणते, नाही अहो अर्पिता ताई, त्यांना यातनं बाहेर काढायची गरजच नाहीये। आता ही अर्पिता म्हणते, म्हणजे गौरी म्हणते, कारण आता त्यांच्या समोर तन्वी नसणारे, ते स्वतः यातून बाहेर पडतील, मी या घरामध्ये आता नाही थांबू शकत अर्पिता ताई। असं बोलल्यानंतर अर्पिता खूप घाबरते आणि तिला आता काळजी वाटायला लागते। गौरी तिला म्हणते, येते ताई। अर्पिता तिला थांबवते आणि म्हणते, नाही ग गौरी थांब, असं काय करतेस तू? अगं तू अशी लाग जाशील ग घर सोडून, मला माहितीये, या सगळ्यामुळे तू सुद्धा दुखावली गेली आहेस। अगं डोक्यात नको ग राग घालून घेऊ। गौरी म्हणते, नाही अर्पिता ताई, मी रागाच्या भरात निर्णय नाही घेतलाय, माझं आणि सरांचं नातं पुढे जाण्यास शक्य नाहीये। सर मला आधीपासून समजवत होते, पण मला ते पटतच नव्हतं। मला असं वाटत होतं ते बायको म्हणून माझा नक्की स्वीकार करतील, पण तसं नाहीये। त्यांनी तन्वीचं नातं विसरणं शक्य नाहीये, ते नाही करू शकणार। त्यांनी असं का करावं म्हणा? नाही म्हणजे मुळात जे लग्न त्यांच्या मनाविरुद्ध आणि बळजबरी झालंय, त्या नात्याचं आयुष्यभर ओझं का व्हावं त्यांनी? मग अर्पिता म्हणते, कारण लग्न म्हणजे अगं असं भातुकलीचा खेळ नाहीये ग, नवरा बायकोचं नातं म्हणजे आज केलं उद्या मोडलं, हे असं नसतं ग गौरी, आणि हे सगळं दादाला चांगलं माहितीये। गौरी म्हणते, पण त्यांनी जे काही केलं ते मुद्दाम नाही केलंय हो अर्पिता ताई। अर्पिता म्हणते, अगं त्याचं सोड, पण तू हे नातं टिकव, तुझं प्रेम आहे ना त्याच्यावर। क्षणोक्षणी तू तुझ्या आधी दादाचा विचार करते, त्याच्या आनंदासाठी तू स्वतःला मागं ठेवतेस ना गौरी नेहमी। तू तुझं आयुष्य असं कसं त्याच्याशिवाय इमॅजिन करू शकशील? मग गौरी म्हणते, पण ते त्यांचं आयुष्य माझ्याशिवाय इमॅजिन करूच शकतात। आजवर मी त्यांचाच विचार करत आले अर्पिता ताई, पण त्यांच्यासाठी मी या घरात राहणं हे आनंदाचं नाहीच आहे अर्पिता ताई। अर्पिता म्हणते, अगं असं काय करतेस गौरी, त्याचं मन बदलेल ना ग, एक चान्स दे तुझ्या प्रेमासाठी त्याला। गौरी म्हणते, नाही अर्पिता ताई, मी हे सगळं नाही करू शकत, मी कसा देऊ चान्स? हे बघा ना, मला ना त्यांना ना आमच्या प्रेमाला नाही देऊ शकत मी चान्स। आम्ही दोघंही दोन वेगवेगळे खेळ खेळत होतो, त्यात कोणीच जिंकू शकत नाही। मी तर कायम किनाऱ्यावरच होते हो अर्पिता ताई, मी किती जरी हातपाय मारले ना तरी सुद्धा मी तरुण दुसऱ्या बाजूला नाही जाऊ शकत। मी जे काही केलं ना ते योगदान नाही होऊ शकणार, ती कायम लुडबुडच असेल। अर्पिता ताई मला आशीर्वाद द्या। आता असं म्हणून गौरी या अर्पिताला नमस्कार करते आणि गौरी पुढे म्हणते, अर्पिता ताई मला माहितीये हे बोलायची गरज नाहीये, पण नाही राहावं ते म्हणून बोलते, यांची काळजी घ्या हं। अर्पिताला आता तिचे अश्रू अनावर झालेत, पण आता गौरी मात्र तिथून निघतेच। आता अर्पिता तिला खूप थांबवते, थांब न ग गौरी, असं काय करतेस, नको न ग जाऊ, पण गौरी मात्र तिच्या निर्णयावर अगदी ठाम आहे। आता बघा प्रेक्षकांनो, गौरी अभिमन्यू सरांच्या खोलीत जाते, तिची बॅग भरते, सगळे कपडे टाकते, पण अभिमन्यू सर मात्र फक्त निशब्दरित्या तिच्याकडे बघतात, म्हणजे ते काहीच बोलत नाहीये, शांत बसलेत तिथेच। गौरीने तिचे सगळे कपडे पॅक केलेत आणि आता ती बॅग घेऊन निघते, पण आता जाताना ती खूप सुरेख बोलते हं सरांना। ती म्हणते की सर, मला आत्ता कळालं की तुम्ही माझ्यावर एवढे का चिडायचात, हे मला आता कळतंय की मी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ नये म्हणून तुम्ही किती चिडायचात। तेव्हा मला असं वाटायचं की तुमच्यासाठी कॉलेजचं स्टँडर्ड खूप महत्वाचं आहे म्हणून तुम्ही असे वागता, पण तसं नव्हतं, तुम्ही मला रागवत होतात ते माझ्या चेहऱ्यामुळे, तुम्हाला मी समोर नको होते सर, यात तुमची खरंच चूक नाहीये। मी हे अगदी मनापासून सांगतेय की तुमची अजिबात चूक नाहीये, चूक असती ना तर ती चूक परिस्थितीची आहे। सर प्लीज या सगळ्याचा दोष तुम्ही स्वतःला देऊ नका। मी आता म्हणजे माझ्याकडनं आता काही चुकलं असेल तर मला खरंच माफ करा, सॉरी। इथून पुढे मी आता अशी चूक कधीच नाही करणार। अभिमन्यू सर आता गौरीशी काहीतरी बोलायला जातात, पण गौरी म्हणते, सर प्लीज मला बोलू द्या, मी खूप वेळ नाही घेणार तुमचा। मला आत्ता कळते की ज्या गोष्टीत मी स्वतःला बसवायचा प्रयत्न करत होते ती गोष्ट कधी माझी नव्हतीच, ती गोष्ट तर तन्वीची होती, तुमची आणि तन्वीची। तुमचं माझ्यावर चिडणं, रागवणं, माझ्यासाठी भांडणं, माझी काळजी घेणं, माझ्यासाठी प्रेमाने वागणं, ते सगळं माझ्यासाठी नव्हतं, माझ्या वाटेचं नव्हतं,
ते सगळं तन्वीच्या वाट्याचं होतं आणि हे सगळं मी चुकून तुमच्या आयुष्यात आले आणि ते देखील तन्वी बनून. मग अभिमन्यू सर गौरीला म्हणतात, हे बघ गौरी, मला तुला कधीच दुखवायचं नव्हतं ग. गौरी म्हणते, सर मी तुम्हाला म्हणाले ना की या सगळ्यामध्ये तुमची चूक अजिबात नाहीये. खरंच तुमची चूक नाहीये सर. तुमची खरंच चूक नाहीये सर. माझ्या आणि तन्वीच्या रूपामध्ये इतकं साम्य आहे. तुम्ही काय, मॅडम काय, त्या दिवशी ते बाणावले काका ते कॉलेजमध्ये आले ते देखील भुलले. चूक कोणाचीच नाहीये सर. चूक फक्त माझ्या रूपाची आहे. तन्वीच्या नशिबात फक्त माहीचं प्रेम होतं, पण माहीला तर कायम भूतकाळातली तन्वीच हवी होती ना, आणि मला वर्तमानातले अभिमन्यू राजशिर्के सर. पण हा मेळ बसणं शक्य नाहीये सर. सर जी गोष्टच माझी नाहीये, या गोष्टीतून, या घरातून, या तुमच्या आयुष्यातून निघून जाणं शहाणपणाचं ठरेल. खरं तर तुम्ही लग्नाच्या पहिल्याच दिवशी मला सांगितलं होतं की तू या नात्यातनं मोकळी आहेस, पण त्या सगळ्यांचा अर्थ मला आत्ता कळतोय. अर्थात मी हे नातं मनापासून स्वीकारलं होतं, मला तर हे नातं हवं होतं, पण आता ते शक्य नाहीये. मनाने आधीच एका बंधनात असणाऱ्या माणसाला मी दुसऱ्या बंधनात कशी अडकवू? नाही ते अडकवता येणार. अभिमन्यू सर आता गौरीकडे अगदी निशब्दरित्या बघतात. गौरीने तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढलंय आणि अभिमन्यू सरांना ती अशी काढून त्यांच्या समोर देतीये. प्रेक्षकांनो, सगळ्यांनी ना या मालिकेच्या डायलॉगसाठी एक लाईक करायला विसरू नका. सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन आहे प्रेक्षकांनो. काय दाखवली ही मालिका, खरंच अगदी थोडी होती पण कायम मनामध्ये घर करून गेली. अशाच मालिका बघायला खूप आवडतात प्रेक्षकांनो. अप्रतिम आहे ही मालिका. तर आता अभिमन्यू सर गौरीकडे असे बघतात. इकडे अर्पिता तिच्या आईचा फोटो घेऊन रडत असते. ती म्हणते की आई, अगं तुझ्या मृत्यूचं खापर मी कायम दादावर फोडत आले ग. मला आज कळतंय दादाला कशातनं जावं लागलं. अगं तन्वी आणि तू दोघी एकाच वेळेला त्याच्या आयुष्यातून निघून गेल्या ग. मला नव्हतं ग कळत त्यावेळेला की नेमका दादाचा प्रॉब्लेम तरी काय आहे. पण आई, आज मला हे सगळं कळलंय. त्याच्या आयुष्यात कोणालाच का जागा नाहीये ते. आई, अगं सगळ्यात आवडत्या 2 व्यक्ती त्याच्या आयुष्यातून निघून गेल्या. त्याच्या आयुष्यातली पोकळी तयार झाली होती. कोणीच नाही भरून काढू शकत ग आई हे सगळं. पण अगं आई, गौरीची गोष्ट तर वेगळी होती ना. हे कोडं सोडवायला मला एवढी वर्ष जमलं नाही. तिने तर इतक्या कमी दिवसात करून दाखवलं ग. आई, अगं खरंच तिचं खूप प्रेम आहे ग आपल्या दादावरती, आणि तिच्या एवढी आपल्या दादाची काळजी सुद्धा कोणी घेणार नाही. गौरी सारखी मुलगी आपल्या दादाला शोधून सुद्धा सापडणार नाही. गौरी जर दादाच्या आयुष्यातून निघून गेली ना तर तो आणखीन खूप एकटा पडेल ग आई. अगं दादाला, या घराला गौरीची खूप गरज आहे ग आई. तू थांबव ना ग गौरीला, प्लीज थांबव. आता ही अर्पिता खूप इमोशनल झालेली असते गौरीच्या बाबतीत. आता गौरीने मात्र ठरवलंय जायचं म्हणजे जायचं. आता गौरी ते मंगळसूत्र अभिमन्यू सरांना देते आणि म्हणते, एकच रिक्वेस्ट आहे, या सगळ्यासाठी स्वतःला नका दोषी धरू. स्वतःला त्रास करून घेऊ नका सर. आणि हो, चहा कॉफी जरा कमी प्या. ऍसिडिटी होते ना तुम्हाला. सगळं खरं कळल्यानंतर मी तुम्हाला माफ केलंय, आणि तसं मी जर वेड्यावाकडं तुम्हाला बोलली असेल तर मलाही माफ करून टाका प्लीज सर. आता असं म्हणून गौरी तिची बॅग उचलते आणि निघून जाते बेडरूमच्या बाहेर, आणि जाताना त्यांना फक्त येते असं म्हणते. आता अभिमन्यू सरांना खूप गोष्टींचा त्रास होतोय. त्यांना कळत नाहीये की त्यांनी त्यांचं प्रेम स्वीकारावं तर कसं स्वीकारावं. अभिमन्यू सर आता तिथे खूप वेळ असे निशब्दरित्या बसलेत. खूप छान वाटलं प्रेक्षकांनो हा सगळा सीन बघताना. एक वेगळ्याच प्रकारची मालिका होती ही. प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये अशा चांगल्या वाईट गोष्टी घडतच असतात अगदी अनपेक्षितपणे, पण वर्तमान काळात जगून भविष्य काळ बघणं हे शहाणपणाचं ठरतं प्रेक्षकांनो. भूतकाळातल्या आठवणी तर कायम आपल्या सोबत असतात. तसंच अभिमन्यू सरांचं देखील झालंय. आता बघा, आता हे सगळ्या लाईन मी माझ्या टाकल्यात बरं का प्रेक्षकांनो, कशा वाटल्या सांगा मला कमेंट करून. तर आता ही गौरी आली आहे मॅडमकडे, आणि आता मॅडमच्या गालावरनं चेहऱ्यावरनं हात फिरवून त्यांची माया करते. मॅडम तिला म्हणत असतात, तनू तू आली, तू जाऊ नको. गौरी मॅडमला म्हणत असते, रडू नका आता येते मी तुम्हाला भेटायला येत जाईल मॅडम म्हणतात, नको न जाऊ तू, मी काही नाही केलं. आता ही गौरी म्हणते, काळजी घ्या स्वतःची. गौरी खूप इमोशनल झालेली असते.
आणि सॉरी, मी मगाशी तुम्हाला खूप बोलले, रागाच्या भरात तुमच्यावर ओरडले सुद्धा. आणि हे सगळं जाणून घेताना तुम्हाला सुद्धा त्रास होत असेल ना? मला माफ करा. आई म्हणून सगळ्या चुका पोटात घ्याल माझ्या, प्लीज. आता मॅडम तिला असं होकार देतात प्रेक्षकांनो, म्हणजे त्यांना कळत नाहीये पण त्यांना सगळं समजतंय, त्या फील करतात. आता मॅडम तिला म्हणत असतात, तनू नको ना जाऊ तू. गौरी म्हणते, हे घर माझं नाहीये, ही जागा सुद्धा माझी नाहीये. मी अभिमन्यू सरांची ना कोणी लागते ना तुमची. मला जाऊ द्या, येते मी. आता मॅडम काही तिला जाऊ देईना, त्या त्या अशा धरून ठेवतात तिचा हात आणि म्हणतात, नको जाऊ ना तू, नको जाऊ ना. आता गौरी म्हणते, मला माहितीये तुम्हाला माझी खूप सवय लागली आहे. आता मॅडम म्हणतात, हो लागली आहे सवय. मॅडमनी काय सुंदर ऍक्टिंग केली आहे ना प्रेक्षकांनो. आता गौरी म्हणते, सर आहेत ना, सर तुमची काळजी घेतील. पण सरांकडे हट्ट नाही करायचा, त्रास द्यायचा नाही त्यांना. मॅडम गौरी जसं जसं बोलेल त्या सगळ्या गोष्टीला होकार देत असतात. गौरी आता पटकन हात सोडते आणि म्हणते, जाऊ द्या, मला महत्वाचं काम आहे. असं म्हणून गौरी आता बाहेर येते. आता अर्पिता सुद्धा बाहेर आली आहे. आता नेमकी तिची आई पण येते आणि म्हणते, गौरी गौरी चल, आपल्याला लवकर जायचंय, आपल्याला आत्ताच्या आत्ता जायचंय, तू आता 1 मिनिट पण थांबायचं नाहीये. अर्पिता म्हणते, थांबा ना प्लीज गौरीची आई. गौरीची आई म्हणते, काय म्हणून थांबू मी? माझ्या मुलीचं या घरामध्ये कसं वाटोळं होते हे बघायला थांबू का मी? का तुम्ही तिचा छळ करून कसं मारताय हे बघायला थांबू? गौरी म्हणते, अगं आई काय बोलतेस तू? आता ही गौरीची आई म्हणते, तू गप्प बस गौरी, तुला काही कळत नाही. अगं एवढं सगळं होऊन सुद्धा तुला अजूनही ह्यांचीच कड घ्यायची आहे का? गौरी आता चुप्प बसली आहे बिचारी. आता तिची आई म्हणते, तुझ्यासारखी गुणी मुलगी यांच्या घरी सून म्हणून यावी एवढी लायकी नाहीये यांची, आणि तुम्ही माझ्या मुलीचा जीव घ्यायला निघालात का? आता या अर्पिताला काही कळेना नेमकं काय आहे. आता या गौरीची आई म्हणते, तिचे आईबाप अजून जिवंत आहेत. गौरी म्हणते, आई अगं काय बोलतेस, थांब जरा. आता गौरीची आई शांत होते. मग ही गौरी म्हणते, आई आता मी आपल्याच घरी यायला निघाले होते, अगदी कायमची. आता हे ऐकल्यानंतर गौरीच्या आईला धक्काच बसलाय. आता गौरीची आई म्हणते, तू आपल्या घरी यायला निघालीस का? आता अर्पिता म्हणते, अगं असं काय करतेस गौरी, नको न ग जाऊस, प्लीज प्लीज नको जाऊस. अगं ऐक न ग गौरी माझं. आता गौरीचे आई बाबा विचारतात, काय झालं गौरी, तुला कोणी काही बोललं का? मग आता गौरी म्हणते, नाही बाबा, मला कोणी काही बोललं नाही, कोणी काही केलेलं पण नाहीये. या घरात यायचा निर्णय माझा होता आणि या घरातनं बाहेर पडायचा निर्णय सुद्धा माझा आहे. अर्पिता पुन्हा म्हणते, नाही न ग गौरी, नको न जाऊस. गौरी आता अर्पिताला मिठी मारते आणि अर्पिताला म्हणते, अर्पिता ताई जाऊ द्यात हो मला. अर्पिता ताई काळजी घ्या स्वतःची. आणि आता अर्पिता म्हणते, मला कल्पना आहे मी तुमच्याशी गौरीशी खूप वाईट वागले. आता ही अर्पिता म्हणजे हिलाही पश्चाताप झालाच आहे, काल परवाच दाखवलं त्यांनी. अर्पिता म्हणते, मला माफ करा, मी तुम्हाला नको नको ते बोलले. मग आता या गौरीच्या आई जरा चिडलेल्याच दिसल्या. आता गौरी म्हणते, येते मी. आता गौरीने पुन्हा तिची बॅग घेतली आणि निघायला लागते. तेव्हा मॅडम जोरात ओरडत येतात, नाही नाही तू जाऊ नको, तू थांब, तू थांब. अर्पिता म्हणते, मॅडम चला आतमध्ये. आता मॅडम म्हणतात, नाही नाही तिला नको जाऊ देऊ, तिला थांबव, ए थांब, गौरी थांब. आता तेवढ्यात अभिमन्यू सर पण आलेत बाहेर. आता गौरी जात असते तेव्हा मॅडम अभिमन्यू सरांना हात धरून गौरीच्या जवळ आणतात आणि त्यांना म्हणतात, ती चालली, तिला थांबव ना, थांबव तिला. अभिमन्यू सरांचा हात मॅडमनी गौरीच्या हातात दिलाय. आता सगळेजण एकमेकांकडे बघायलाच लागतात. आता मॅडम अचानक म्हणतात, थांबो, सॉरी मला माफ कर, असं त्या दबकत दबकत बोलतात. म्हणजे त्यांना कळतंय प्रेक्षकांनो की त्यांच्या हातून किती मोठी चूक झाली आहे. आता एक क्षणभर सगळेच एकमेकांकडे बघायला. गौरी म्हणते, आई बाबा यांना काही बोलू नका हं प्लीज. आता अभिमन्यू सर एकच शब्द बोलतात की गौरी थांबशील प्लीज. मग गौरी अभिमन्यू सरांकडे बघतच राहते. अभिमन्यू सर म्हणतात की गौरी तुझ्यापासनं लपवण्यासारखं आता काहीच राहिलेलं नाहीये. जे घडलंय ते सगळं तुझ्या समोर आहे. मी असं का केलं, कशामुळे वागलो, हे सगळं तुला आता माहीत झालंय, तुला कळलंय. गौरी तुला खरं सांगतो की माझी एकच इच्छा होती की माझ्या भूतकाळाचा परिणाम तुझ्या भविष्यकाळावर होऊ नये. तुला दुखवण्याचा माझा कधीच हेतू नव्हता गौरी. तुला जपायच्या नादात मी तुझ्यात कधी गुंतत गेलो ते मला कळलंच नाही गौरी. प्रेमाच्या धाकेने मी तुला लांब ढकलायचा प्रयत्न करत होतो, पण तू मात्र मला सत्याच्या जवळ घेऊन आलीस गौरी. अगं राग आणि द्वेष हेच माझं इतकी वर्ष जगण्याचं कारण होतं.
आता त्यातलं काहीच शिल्लक राहिलेलं नाहीये गौरी. मला आता माझं नव्यानं जगण्याचं कारण शोधावं लागेल. तू मला मदत करशील प्लीज? गौरी आता अभिमन्यू सरांकडे बघतच राहते. अभिमन्यू सर म्हणतात, गौरी मला पुन्हा प्रेम करायला शिकवशील का? हरवलेली माया शोधायला शिकवशील? या अभिमन्यूला गौरीच्या गोष्टीमध्ये सामील करून घेशील का? इतकं प्रेमळ बोलल्यावर कोण नाही म्हणणार आहे प्रेक्षकांनो. अभिमन्यू सर आता हात जोडतात गौरी पुढे. मॅडम सगळे सगळे गौरीकडे बघतात आणि गौरीने सुद्धा एकाही सेकंदाचा विलंब न करता पटकन अभिमन्यू सरांना मिठी मारली आहे. गौरीची आई तर निशब्द झाली आहे. आता मॅडम म्हणतात, ए वाजव वाजव, टाळ्या वाजव. खरंच प्रेक्षकांनो खूप छान एंड आहे. आता अभिमन्यू सर तिच्या आई बाबांना म्हणतात, तुमच्या परवानगीने मी आता गौरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालू इच्छितो. मग आता हे गौरीचे आई बाबा असे होकार देतात मानेने. मग अभिमन्यू सर म्हणतात, गौरी घालू ना मंगळसूत्र. मग गौरी अशी पुढे येते आणि अभिमन्यू सर तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतात. आणि इथे मालिकेचं टायटल सॉन्ग म्हणजे शीर्षक गीत त्यांनी वाजवलंय, तू भेटशी नव्याने. अतिशय अप्रतिम आणि सुंदर सुखद असं गाणं आहे हे प्रेक्षकांनो. तर अशी होती आपली सुखद आणि गोड मालिका. आता मॅडम गौरी आणि अभिमन्यू सरांचा हात हातात घेतात आणि म्हणतात, ए बेस्ट ऑफ लक माही तन्वी. अभिमन्यू सर म्हणतात, तन्वी नाही आता गौरी. गौरी अभिमन्यू राजशिर्के. आता मॅडम एक सेकंद विचार करतात आणि मग गौरीच्या तोंडावरनं असा हात फिरवतात मायेने आणि म्हणतात गौरी, आणि तिला पटकन मिठी मारतात. तर प्रेक्षकांनो रागिणीचं काय झालं हे थोडं दाखवायला हवं होतं, पण आपल्याला काय समजायचं ते आपण समजून घेऊ. तर अशी ही आपली 116 पानी कथा आज सफळ संपूर्ण झालेली आहे प्रेक्षकांनो. आणि इथे प्रेक्षकांसाठी कलाकारांनी खास आभार व्यक्त केलेत मालिका संपल्यावर. तर या मालिकेचे नायक म्हणजे सुबोध भावे सर आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतायत. मी अभिमन्यू आणि गौरी ही गोष्ट आज इथेच संपली आहे. आता ही गौरी म्हणते तन्वी आणि माहीची गोष्ट सुद्धा इथेच संपली आहे. मग अभिमन्यू सर म्हणजे सुबोध भावे सर म्हणतात, तुम्ही सगळ्यांनी या मालिकेवर भरभरून प्रेम केलं. भारतातील सगळ्यात पहिली AI तंत्रज्ञानाने बनवलेली ही मालिका आज तुमची रजा घेतीये. आणि आता ह्या सगळ्या कलाकारांनी सोनी मराठी टीम आणि भेटशी नव्याने या मालिकेच्या सगळ्या कलाकारांतर्फे आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त केलेत. आणि आपल्या अनघावीत स्टोरी या चॅनल तर्फे सुद्धा या सगळ्या मालिकेच्या कलाकारांचं खूप खूप कौतुक आणि खूप खूप अभिनंदन सुद्धा. ही कथा सांगण्यासाठी माझा कुठेतरी एक खारीचा वाटा होता प्रेक्षकांनो. मी माझ्याकडून पूर्ण योगदान दिलंय आणि पूर्ण प्रयत्न केलाय तुम्हाला छान कथा रिप्रेझेंट करायसाठी. कशी वाटली ही कथा आज कमेंट करून नक्की कळवा. आणि जमल्यास प्रत्येकाने एक लाईक करायला विसरू नका. आणि हो, सोमवारी भेटूया एका नवीन मालिकेसहित. ती मालिका कुठली असेल हे तुमच्यासाठी सरप्राईज आहे. प्रेक्षकांनो तन्वी आणि माहीची ही प्रेम कथा ऐकायला बघायला तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि अर्थातच मी दिलेला रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हेही कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूयात सोमवारी पुन्हा एकदा एका नवीन कथेसहित. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.